ना बाबा एका पारचा जा कुठं तरी आणि एक 5-10 हजार रुपयाची महिना तू नोकरी कर, पण तू नोकरीच कर. सध्याच्याला ना ही गंमत झालेली आहे घरच्यांची. जरा मेंटॅलिटी बदला घरच्यांनो, आणि मुलाला जी गोष्ट आवडती ना ती त्याला करू द्या. त्याला शेती व्यवसाय आवडतो तर मग त्याला शेती करू द्या. त्याला एखाद्या व्यवसायाची आवड आहे त्याला व्यवसाय करू द्या. पण घरच्यांची मेंटॅलिटी ना साला सगळी बदलून गेलेली. बाबा तुम्ही धंदा टाकशाल तो धंदा चालणार नाही. आता तुम्हीच बघा, लोक माश्या मारीत बसतात. अरे पण त्याला आवड आहे, तो निर्माण करतोय ना, तर करू द्या ना. तुम्ही त्याला बंदिस्ता नका घालू, त्याला सपोर्ट करा. बरोबर आहे की नाही? तुम्ही 10-5 वर्ष शिका, त्या नंतर तुम्हाला 25,000 रुपयांनी जॉब भेटतो. एक काम करा ना, तुम्ही तिकडे 20-25 लाख रुपये त्याच्या शिक्षणाला लावताय, तर मग तुम्ही विचार करा, जर का तेच तुम्ही 20-25 लाख रुपये एखाद्या व्यवसायाला लावले तर किती योग्य होईल बरं. त्या मुलाच्या पण मनाला ना एकदम शांतताच भेटेल. बरोबर आहे की नाही? तो नोकरीला गेला, 10-5 हजार रुपये कमावणार, त्याच्यात पण तो फुल टेन्शन मध्ये एखाद्याच्या दबावाखालीच राहिला. त्याच्यापेक्षा बाबा तुम्हाला 5-10 एकर शेती, तुम्ही शेती करा, 4 पैसे कमी कमवल, पण तो सुखात जगल. बरोबर आहे की नाही? कुणाच्या तरी दबावाखाली नाही राहणार तो. आणि सध्या ना मुलं खूप प्रेशर मध्ये, मी नाशिक वगैरे इकडे तिकडे भरपूर ठिकाणी सर्वे करून गेलेलो आहे, तर तिकडे ना भरपूर पोर आहे, इतके पोर आहे ना, पण मग ते मुलं इकडचे तिकडचे नाही ना, ते आपल्या शेतकऱ्याचेच पोर आहे. तर मुलांना तुम्ही ना जरा एक मेंटॅलिटी बदला, व्यवसायाकडे वळा. शेती असेल शेती करा,